स्वाभिमानीचा जिल्हाध्यक्ष किशोर ढगे हा एक लढवय्या असा कार्यकर्ता आहे। गेली 20 वर्षे तो प्रामाणिकपणानं परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी चळवळीचं काम करतोय। अनेक आंदोलनामध्ये भाग घेऊन त्यांना शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे। विजेचा असो, सोयाबीनचा असो, कापसाचा असो किंवा कर्जमाफीचं आंदोलन असो, या साऱ्या आंदोलनामध्ये तो आघाडीवर असतो। या वर्षी ऊसाच्या आंदोलनामध्ये सुद्धा हिरिरीनं भाग घेऊन त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळवून दिलेला आहे। अशा एका लढवय्या कार्यकर्त्याला परभणी जिल्ह्यातल्या क्रांतिकारक अशा शेतकऱ्यांच्यावर भरवसा ठेवून, त्यांच्यावर विश्वास ठेवून मी त्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभा केलेला आहे। ही शेतकऱ्याची पोरं तुमच्या बारीक सारीक प्रश्नासाठी जीव धोक्यात घालून लढत असतात। पोलिसांच्या लाट्या काट्या खातात, कोर्टामध्ये हेलपाटे खात राहतात आणि त्या बदल्यामध्ये या चळवळीला एक जनमान्यता मिळावी। ही चळवळ म्हणजे त्याच्या पाठीमागे असणाऱ्या एवढ्या लोकांची चळवळ आहे, जनमान्यता मिळावी। जसं कोल्हापूर सांगली विभागामध्ये मला गेल्या 20-25 वर्षामध्ये जनमान्यता मिळाली, तसाच माझ्यासारखा एक लढाऊ कार्यकर्ता मराठवाड्याच्या भूमीमध्ये तयार व्हावा या उद्देशानं, मोठ्या अपेक्षेनं मी किशोरला लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवलेलं आहे। आज गावातले गोरगरीब लोक जमेल तसं 50-100 रुपयाची वर्गणी त्याला देत आहेत आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्याकडनं वर्गणी गोळा करून निवडणूक लढवणारा हा आपलाच, ज्याला एक गुंठासुद्धा जमीन नाही पण शेतकऱ्यांच्यासाठी लढतो, अशा या किशोर ढगेला तुमचं एक अमूल्य मत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेलं आहे ते मत द्या। त्याची जी चळवळ आहे त्या चळवळीला एक पसंती द्या। किशोरच्या बॅट या चिन्हावर बटन दाबा आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आजपर्यंत शेतकऱ्यांच्यासाठी जे काही योगदान दिलेलं आहे त्याला एक पसंती द्या। तुमचं एक मत म्हणजे स्वाभिमानीच्या चळवळीला एक मत, आणि खऱ्या अर्थानं ही चळवळ अशीच नाही तर सर्वसामान्य जनतेच्या बळावर उभी राहिलेली चळवळ आहे हे सिद्ध करा, एवढीच माझी परभणी मतदारसंघातील सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे।